पोलिसांनी ट्रॅव्हल्समधून रोकड जप्त केली। अंदाजे 1 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्याच्या हट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही रोकड सापडली। प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्समधून ही मोठी रक्कम जप्त करण्यात आली। अंदाजे 1 कोटी रुपयाची रक्कम असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। रक्कम मोजण्याचं सध्या निवडणूक विभागाकडून काम सुरू आहे। निवडणूक पथकाने झिरो फाटा चेकपोस्टवर ही मोठी कारवाई केली। हिंगोलीमध्ये 1 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली। निवडणूक विभागाने ही महत्त्वाची कारवाई केली। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांच्याकडून। गजानन, काय अपडेट्स मिळतात? सध्या ठिकठिकाणी चेकपोस्ट आहेत। निवडणूक विभागाचं जे पथक तैनात करण्यात आलं त्याच्या वतीनं तपासणी केली जात आहे। परभणी आणि हिंगोलीच्या सीमेवर झिरो फाटा नावाचं चेकपोस्ट आहे। हट्टा पोलीस स्टेशन हद्दीतल्या एक ट्रॅव्हल्स बसमधून ही रोकड घेऊन जात होती। जवळपास 90 ते 1 कोटी रुपयापर्यंतची ही जी आहे ती रक्कम आहे। आता त्याची मोजणी सुरू आहे। एक्झॅक्ट किती रक्कम आहे ते समजलं नसलं तरी ही मोठी कारवाई आहे आणि ही कोणाची नेमकी आहे, कुठं जात होती, या सगळ्या गोष्टीचा तपास जे आहे ते निवडणूक पथक आणि पोलीस करीत आहेत। नक्कीच गजानन, या तपासातून आणखी काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी। तर हिंगोलीमध्ये 1 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली। खासगी ट्रॅव्हल्समधून ही मोठी रक्कम जप्त झाली। निवडणूक आयोगाने ही महत्त्वाची कारवाई केली। खासगी ट्रॅव्हल्समधून ही मोठी रक्कम जप्त करण्यात आली। जवळपास 1 कोटी रुपयांची रोकड असल्याची माहिती आहे। सध्या निवडणूक विभागाकडून अधिकचा तपास केला जातोय।